CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाण्यात आजपासून 2 दिवसीय राज्यस्तरीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाची सुरुवात मोठ्या थाटात संपन्न झाली। सुरुवातीला स्थानिक हुतात्मा स्मारक परिसरात असलेल्या वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान रॅली काढण्यात आली। त्यानंतर गर्दे सभागृहात साहित्य संमेलनास सुरुवात झाली। शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवणारे महाकवी वामनदादा कर्डक यांना वैचारिक आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या साहित्यावर चिंतन मंथन करून साहित्याचा जागर व्हावा यासाठी बुलढाण्यात या 2 दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे। ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते आज संमेलनाचे उद्घाटन झाले। सुप्रसिद्ध कथाकार विलास सिंदगीकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थानी आहेत। लोककवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन बुलढाण्यामध्ये 27-28 डिसेंबरला होऊ घातलेलं आहे। आत्ताच आम्ही वामनदादाच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करून संविधान रॅलीची सुरुवात केलेली आहे। तमाम महाराष्ट्रातले साहित्यिक आणि विचारवंतांची मांदियाळी आज बुलढाण्यामध्ये 2 दिवस असणार आहे। वामनदादांचं कार्य प्रचंड मोठं होतं। 10,000पेक्षा जास्त कविता वामनदादांनी लिहिल्या आणि शोषण व्यवस्थेच्या विरोधामध्ये श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या बाजूने वामनदादांचं साहित्य राहिलं। त्या साहित्याला मराठीमध्ये अभिजात दर्जा मिळाला पाहिजे आणि वामनदादांना एका चौकटीच्या बाहेर काढून समाज मनासाठी प्रत्येक घटकासाठी वामनदादांनी काम केलंय हे डोळ्यासमोर ठेवून वामनदादांच्या नावाने देशातलं दुसरं साहित्य संमेलन बुलढाण्यात होतंय। पहिलेही आम्ही 2 वर्षापूर्वी घेतलं होतं आणि हे 2 दिवस भरगच्च कार्यक्रम बुलढाण्यामध्ये असणार आहे। आणि आज या साहित्य संमेलनाला झालेली गर्दी पाहून आम्ही सगळे खुश झालो। मोठ्या प्रमाणात राज्यभरातून पाहुणे या साहित्य संमेलनासाठी आलेले आहेत। देशातल्या सांस्कृतिक चळवळीतलं एक मोठं महान व्यक्तिमत्व म्हणजे वामनदादा। ते फक्त महाराष्ट्राचे होते असं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही। देशातले ते एक महाकवी होते, ते लोककवी होते। लोककवी म्हणजे तो लोकांचं भावविश्व तयार करणारा, ते मांडणारा, त्याच्यात विचार पेरणारा असा हा महाकवी होता। आणि बाबासाहेबांचे विचार तळागाळात पोचवण्यासाठी ज्याने आपल्या वाणीचा, आपल्या लेखणीचा विचार केला आयुष्यभर आणि हे सगळे विचार गावपाड्यापर्यंत पोचवण्याचं ज्याने मोठे काम केलं ते वामनदादा। बाबासाहेबांच्या काळामध्ये एकूणच समाजात, देशात साक्षरता खूप कमी होते आणि विचार लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं एक साधन म्हणजे जलशे, कलापथक, लोककवी एवढी साधनं मर्यादित होते। त्यावेळेला त्यांनी आपलं आयुष्य बाजूला ठेवलं, संसार बाजूला ठेवला। त्यांनी नोकरीचा विचार केला नाही, पैशाचा विचार केला नाही आणि पूर्ण वेळ भीमांचा विचार त्यांनी देशभर पसरवण्याचं काम केलं। त्या विचारातून चळवळी जन्माला येत होत्या, त्या विचारामुळे चळवळी धारदार होत होत्या आणि त्या विचारामुळे आंबेडकरी भारत तयार होत होता। इतकी महत्त्वाची कामगिरी वामनदादांनी त्यांच्या आयुष्यात करून ठेवलेली आहे। वामनदादांचं जी गीतं होती, ज्या कविता होत्या त्या तात्कालिक स्वरूपाच्या नव्हत्या। जे काळ बदलला ते गाणं संपणार आहे, बदलणार आहे असं काही नाही आहे। त्यांच्या गाण्याचं महत्त्व इथून पुढे अनेक पिढ्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, समाजासाठी उपयुक्त ठरणार आहेत। म्हणून त्यांना आम्ही अजरामर गाणी म्हणतो, अजरामर गीतं म्हणतो, अजरामर कविता म्हणतो, ज्या काळाच्या पुढे जाऊन सुद्धा माणसाचा हात धरून त्याच्या गळ्यातून त्या उतरत असतात। म्हणून हा अजरामर झालेला महाकवी आहे। त्यांच्या नावाने त्यांच्या कर्तृत्वाचं स्मरण करण्यासाठी, त्यांच्या सगळ्या कलाकृतींचं स्मरण करण्यासाठी आणि ह्या सगळ्या कलाकृती आणि कर्तृत्व नव्या पिढीसमोर पुन्हा पुन्हा आणण्यासाठी बुलढाण्यामध्ये जे वामनदादा साहित्य संमेलन राज्य पातळीवरचं भरते आहे त्याला खूप महत्त्वाचं आहे। आणि हा एक अतिशय महत्त्वाचा, कष्टाचा, शहाणपणाचा विचार बुलढाण्यातल्या लोकांनी एकत्र येऊन केलेला आहे। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये शेकडो संमेलनं भरतात, पण त्यातलं हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण, दुर्मिळ आणि लोकाभिमुख असं आहे। म्हणून या संमेलनाला महत्त्व आहे। येणाऱ्या 2 दिवसामध्ये वामनदादांच्या साहित्य तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।